नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 8 वाजता एबीपी माझावर तुम्ही पाहताय स्पेशल रिपोर्ट आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक अतिशय मोठी आणि दुर्दैवी बातमी पुण्यातून. रविवार पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार ठरला. कुंडमळ्याजवळचा इंद्रायणी नदीवरचा पूल हा कोसळलाय. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती. आतापर्यंत एकूण 38 जणांना वाचवण्यात यश आलं. दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान हा पूल कोसळला. यावेळी पुलावर साधारणपणे 100 पर्यटक असल्याची माहिती आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तेव्हा इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे. त्यानंतर आता या पुलाच्या खाली हा जो कोसळलेला भाग आहे याच्या खाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. साधारणपणे 3 जण या ठिकाणी अडकल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आता पुलाचा हाच जो कोसळलेला भाग आहे तो बाजूला काढण्याचं एक मोठं आव्हान यंत्रणांसमोर आहे. यासाठी मोठी क्रेन मागवण्यात आलेली आहे. या अगोदर 3 क्रेन आलेल्या होत्या, परंतु त्याचं वजन अधिक असल्यानं हा पुलाचा भाग बाजूला करता आला नाही. मात्र त्यानंतर आता मोठी जी क्रेन आहे ती मागवण्यात आलेली आहे. याशिवाय पाण्याचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात आहे, अंधार पडलेला आहे. अशी काही आव्हानं देखील सध्या या यंत्रणांसमोर उभी ढकलेली आहेत. या सगळ्यावर आता मात करत एक शर्थीचे प्रयत्न सध्या एनडीआरएफ पथकाकडून, त्यासोबतच या ठिकाणी आपत्कालीन ज्या यंत्रणा पोहोचलेल्या आहेत त्यांच्याकडून सध्या केले जातात. अग्निशमन दल देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या मावळमधील पूल दुर्घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल घेण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून या सगळ्या दुर्घटनेची माहिती जाणून घेतली. मदत कार्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विस्तृत अशी माहिती दिली आहे. केंद्रातर्फे सर्व मदत करण्याची पंतप्रधानांनी ग्वाही यावेळेला दिलेली आहे. दरम्यान या पुलाबाबत स्थानिक नेमकं काय म्हणतायत, काय त्यांचं म्हणणं आहे आपण पाहूया. पूल होता त्याची निकृष्ट दर्जाचं हे झालं होतं त्याचं, आणि त्याच्या पाट्या पण लिहिलं होता की, आणि स्थानिक ग्रामस्थ पण इथले हे होते, त्रस्त होते. कारण की काय व्हायचं की इथं शनिवारावर इतकी गर्दी व्हायची की आता गेल्या आठवड्यात असं झालं की एकाला इमर्जन्सी आली होती दवाखान्याची, तर पाऊण तास लागला होता इथून स्टेशन पर्यंत रोडला. येथील तत्कालीन स्वर्गीय आमदार दिगंबरदादा बेगडे असतील, माजी आमदार बाळाभाऊ बेगडे असतील, यांच्या प्रयत्नातून नवीन पुलाची देखील मागणी या ठिकाणी शासनाने मान्य केली होती. नवीन पुलाचं सर्वेक्षण व वर्क ऑर्डर देखील निघाली होती, परंतु स्थानिकांची मागणी होती की आम्हाला, पण लोक मात्र त्याच्यावरून जात होते. तो जा-ये करण्यासाठी तात्पुरता नवीन ब्रिज होईपर्यंत आम्हाला तात्पुरता तरी जाण्यासाठी परवानगी द्यावी. त्या अनुषंगाने शासनाने या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी दिली होती. एक ही जगह पे ब्रिज पे खड़े थे, वो ब्रिज अचानक से कोलैप्स हो गए, उसमें लगभग 20-25 लोग बह के गए हैं. उसमें से कुछ लोग हमारे स्थानीय कार्यकर्ता ने बाहर निकाले और 4-5 लोग अभी भी ब्रिज के अंदर फंसे. ब्रिज का जो भाग पानी में गिरा है